आणि आणखी एक महत्त्वाची बातमी, राजस्थानात पाककडून मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलाय। आताची सर्वात महत्त्वाची बातमी, भारताने पाकिस्तानचा प्रयत्न हाणून पाडलाय। राजस्थानमध्ये पाकिस्तानने मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न केलाय। बलोतरात पाकिस्तानाचे हे मिसाईल सैन्याने पाडलेलं आहे। ही दृश्य आपण सध्या Zee24 तासवर एक्सक्लुझिव्ह पाहू शकताय। पाकिस्तानचे हे मिसाईल राजस्थानच्या या ठिकाणी पडलेलं होतं। राजस्थानमध्ये पाकिस्तानने ह्या मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र हा हल्ला भारताकडून हा हल्ला उधळून लावण्यात आलेला आहे। भारताने पाकिस्तानचा हा कट उधळून लावलाय। हे मिसाईल हल्ला जो करण्यात आलेला होता त्या मिसाईलला भारताने उद्ध्वस्त केलेला आहे आणि ही दृश्य आपण सध्या एक्सक्लुझिव्ह Zee24 तासवर पाहतायत। राजस्थानमध्ये पाकिस्तानकडून हा मिसाईल हल्ला करण्यात आला होता। तर भारताच्या 3 शहरांवर पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आलेला होता आणि त्यातच भारताच्या राजस्थानमधील ही दृश्य समोर आलेली आहेत। राजस्थानमधील हा मिसाईल हे जे डागण्यात आलेलं होतं या मिसाईलची ही दृश्य Zee24 तासवर तुम्ही पाहू शकताय। मात्र पाकिस्तानचा हा मिसाईल हल्ला भारताने उधळून लावलाय आणि या संदर्भात अधिक बोलूयात। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या सोबत आहेत। उर्वशी, राजस्थानमध्ये पाकिस्तानने जी मिसाईल डागलेली होती ती मिसाईलची दृश्य आता समोर आलेली आहे। नक्कीच राजस्थानमध्ये आपण बघतोय सध्या जी मिसाईल पकडली गेली आहे ते दृश्य आपण बघतोय। पण हे सगळे जे मिसाईल्स आहेत ते फॉलिफाईड केलेत। आपल्या भारताने जे आहे त्यांना हाणून पाडलेत। जितके पण मिसाईल्स होते ते 26 ठिकाणी ड्रोन स्ट्राईक्स करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला आहे। पण जे आहे सध्या आपण बघितलं तर भारताने आपलं डिफेन्स सिस्टम स्ट्रॉंग ठेवून या सगळ्या ज्या बॅलिस्टिक मिसाईल येत होत्या, दुसऱ्या ज्या मिसाईल होत्या त्या सगळ्यांना हाणून पाडला आहे। भारतानेही समोर उत्तर दिलं आहे। वेगवेगळ्या जागी एअर बेसेस जे आहेत त्यांच्यावरती हल्ला केलाय, पाकिस्तानच्या एअर बेसेसवरती, आणि एक उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे। नक्कीच उर्वशी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय राजस्थानच्या बलोतरात हा मिसाईल हल्ला करण्यात आलेला होता, मात्र हा पाकिस्तानचा हल्ला भारताने उधळून लावलेला आहे आणि हे पाकिस्तानचं हे मिसाईल देखील अपयशी गेलेलं आहे।